राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। राज्यातील 92,71,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। देशातील 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,500 कोटी रुपये जमा होतील। शेतकरी बांधवांनो, आजची बातमी साधी नाही। आज सकाळी तुम्ही शेतात गेला असाल, पिकाकडे पाहिलं असेल, आभाळाकडे तुम्ही नजर टाकली असेल आणि मनात पुन्हा खर्चाचा हिशोब सुरू झाला असेल। खताचे पैसे बाकी असतील, बियाण्यांचे पैसे द्यायचे असतील, फवारणी करायची असेल, घरात किराणा आणायचा असेल, मुलांच्या शिक्षणाचा तुमचा खर्च असेल आणि हातात पैसे कमी असतील। अशातच शेताच्या बांधावर बसलेले असताना तुमच्या मोबाईलवर अचानक रिंग वाजते। तुम्ही मोबाईल बाहेर काढता, स्क्रीनवर बँकेचा मेसेज दिसतो, खात्यात 2000 रुपये जमा झालेले दिसतात। चेहऱ्यावर थोडंसं हसू येतं, पण खरी गोष्ट इथे संपत नाही। काही वेळाने पुन्हा मोबाईल वाजतो, पुन्हा बँकेचा मेसेज येतो, आणखी 2000 रुपये तुमच्या खात्यात जमा झालेले दिसतात। म्हणजे एकूण दोन्ही मिळून 4000 रुपये। आता तुम्ही म्हणाल, खरंच 2 हप्ते मिळणार का? पीएम किसानचे पैसे आणि नमो शेतकरीचे पैसे एकत्र येणार का? माझ्या जिल्ह्याचा नंबर लागला का? माझ्या खात्यात पैसे येण्याआधी काय पूर्ण असायला पाहिजे? आणि सगळं बरोबर असून सुद्धा पैसे अडकले तर काय करायचं? तर शेतकऱ्यांनो, आज आपण ही सगळी माहिती अगदी सोप्या गावाकडच्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत। शेवटपर्यंत तुम्ही नक्की ऐका, कारण शेवटी फार्मर आयडी आणि बँकेच्या खात्याबद्दल 2 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। त्या गोष्टींकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर तुमची धावपळ वाढू शकते। तर शेतकऱ्यांनो, सर्वात आधी एक गैरसमज दूर करा। 4000 रुपये म्हणजे एका योजनेचा हप्ता नाही। आता हाती आलेल्या माहितीनुसार 2 वेगवेगळ्या योजनांमधून प्रत्येकी 2000 रुपये असा पैसा जोडला जातोय। आता पहिली योजना केंद्र सरकारची पीएम किसान सन्मान निधी योजना। या योजनेत पात्र शेतकऱ्यांना ठरलेल्या वेळेनंतर 2000 रुपयांचा हप्ता मिळतो। दुसरी योजना आपल्या महाराष्ट्रातील नमो शेतकरी योजना। या योजनेत सुद्धा पात्र शेतकऱ्याला 2000 रुपयांचा हप्ता मिळतो। दोन्ही योजनांचे पैसे एकत्र एकाच वेळी मिळाले तर महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्याला एकूण 4000 रुपये मिळू शकतात। गावात लगेच चर्चा सुरू होते, सरकारने हप्ता 4000 रुपये केला, पण तसं तुम्ही बिलकुल समजू नका। एका योजनेचे 2000 रुपये आणि दुसऱ्या योजनेचे 2000 रुपये, दोन्ही मिळून 4000 रुपये। आता ही गोष्ट तुम्ही नीट लक्षात ठेवा। गेल्या काही दिवसांपासून गावागावात एकच प्रश्न सुरू होता, चहाच्या टपरीवर बसा तिथे हप्त्याची चर्चा, सोसायटी समोर जा तिथे हप्त्याची चर्चा, शेताच्या बांधावर 4 शेतकरी भेटले तरी विषय तोच, पैसे कधी येणार, किती मिळणार, यादी लागली का, अमुक शेतकऱ्याच्या खात्यात आले म्हणे। अशा चर्चेमुळे तुमचा गोंधळ सुद्धा वाढलेला असेल, कारण मोबाईलवर रोज नवी तारीख फिरते। कुणी म्हणतं आज पैसे येतील, कुणी म्हणतं उद्या येतील, कुणी म्हणतं रात्री पैसे येतील, पण शेतकरी मोबाईल हातात घेऊन बॅलन्स पाहत बसतो। पण पैसा खात्यात येण्याआधी सरकार आणि बँकेकडचं बरंच काम पूर्ण होतं। म्हणून दुसऱ्याच्या खात्यात पैसे आले म्हणजे तुमच्याही खात्यात त्याच वेळेला पैसे येतील अशातला बिलकुल भाग नाही। आता अगदी सोप्या भाषेत समजून घ्या, सरकारच्या योजनेचा पैसा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट म्हणजे डायरेक्ट डीबीटीने पाठवला जातो। यामध्ये कुणी मध्यस्थ नसतो, कुणी दलाल नसतो, कुणाच्या हातात रोख पैसा दिला जात नाही। सरकारकडून थेट तुमच्या बँक खात्यात पैसे येतात, पण त्यासाठी तुमच्या खात्याची माहिती बरोबर असली पाहिजे। समजा तुमच्या नावाची चिठ्ठी आली पण घराचा पत्ता चुकीचा लिहिला, मग ती चिठ्ठी योग्य ठिकाणी कशी पोहोचणार? अगदी तसंच इथे सुद्धा होतं। सरकारी नोंदीत नाव एक आहे, आधारवर दुसरं नाव आहे, बँकेत तिसरंच नाव असेल तर मात्र तुमची अडचण होऊ शकते। म्हणून फक्त पैसे कधी येणार एवढंच विचारून थांबू नका, माझी सगळी माहिती बरोबर आहे का हे सुद्धा आधी तपासा। तर शेतकऱ्यांनो, आता ही गोष्ट नीट लक्षात ठेवा। केवायसीचं काम अनेक शेतकरी पुढे ढकलतात, आज नाही तर उद्या करू, उद्या नाही तर पुढच्या आठवड्यात करू, आणि हप्ता अडकल्यावर गावभर धावपळ सुरू होते। म्हणून आधीच तपासा, तुमची केवायसी पूर्ण झालेली आहे का ते बघा। पूर्ण झाली असेल तर चांगलं, बाकी असेल तर सरकारी आणि अधिकृत ठिकाणावरून ती पूर्ण करून घ्या, कारण पैसे ज्याला द्यायचे आहेत तो माणूस खरा लाभार्थी आहे का हे तपासण्यासाठी ही माहिती अत्यंत उपयोगी पडते। गावात 2 माणसांची नावं सारखी असू शकतात, मग आधार, केवायसी, जमीन आणि बँकेची माहिती यावरून योग्य माणूस ओळखला जातो। आता दुसरी महत्वाची गोष्ट, तुमचं आधार कार्ड बँक खात्याला नीट पद्धतीने जोडलेलं आहे का ते सुद्धा बघा। अनेक शेतकरी म्हणतात, मी 3 वर्षांपूर्वी आधारची झेरॉक्स बँकेत दिलेली होती, पण आज बँकेत काय नोंद आहे हे तपासणं अत्यंत जास्त महत्वाचं ठरतं। तुमचं बँक खातं बदललं असेल,
जुनं खातं बंद झालेलं असेल, दुसऱ्या बँकेत तुम्ही नवीन खातं उघडलेलं असेल तर नीट माहिती आहे का? डीबीटी साठी योग्य खातं जोडलेलं आहे का ते बँकेत किंवा सरकारी अधिकृत ठिकाणी एकदा तुम्ही तपासून घ्या. कारण सरकारकडून पैसा निघाला तरी तो योग्य खात्यात पोहोचला पाहिजे. नाहीतर गावात बाकी लोकांना पैसे येतात आणि आपल्याला का आले नाहीत म्हणून तुमची चिंता सुरू होते. पण खरी चूक बँकेच्या नोंदीत असू शकते. तर शेतकऱ्यांनो, तुमचं पासबुक सुद्धा एकदा बघा. शेवटचा व्यवहार कधी झाला आहे ते बघा. मोबाईल नंबर खात्याला जोडलेला आहे का ते पहा. खातं वापरत आहे का ते सुद्धा चेक करा. काही वेळा एखादं जुनं खातं फक्त एखाद्या योजनेसाठी उघडलेलं असतं, नंतर वर्षानुवर्षे ते वापरलं जात नाही. अशा वेळी त्या खात्याची स्थिती एकदा तपासून घ्या. पण गावात कुणी सांगितलं की खात्यात पैसे ठेवलेले नाहीत तर मोठा दंड लागेल तर लगेच घाबरून जाऊ नका. तुमच्या खात्याला काय नियम लागू आहेत हे थेट तुम्ही बँकेत जाऊन विचारून घ्या. दुसऱ्याने सांगितलेल्या गोष्टींवर लगेच विश्वास ठेवू नका. एकूण 15 जिल्ह्यांची नावं दिलेली आहेत ज्या ठिकाणी नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेचे पैसे जमा होतील. त्यामध्ये पहिला नंबर लागतो तो आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा. त्यानंतर आहे बीड, जालना, नांदेड, अकोला, अमरावती, यवतमाळ, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, वर्धा आणि गोंदिया. तुमचा जिल्हा या नावांमध्ये असेल तर बँक खातं, आधार आणि ई-केवायसी एकदा नीट तपासून ठेवा. फक्त जिल्ह्याचं नाव ऐकून लगेच बॅलन्स पाहण्यापेक्षा स्वतःची माहिती योग्य आहे का ते पाहणं जास्त गरजेचं असतं. छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि नांदेड या भागातील शेतकऱ्यांना पाऊस, शेतीचा खर्च आणि बाजारभाव यामुळे नेहमी चिंता असते. अशा वेळेला 2,000 रुपये किंवा दोन्ही योजनांचे मिळून 4,000 रुपये मिळाले तर खतं, औषधं, डिझेल आणि घरातील छोट्या खर्चांसाठी नक्कीच उपयोग होतो. पण बीडच्या एखाद्या गावात एका शेतकऱ्याला सकाळी मेसेज आला आणि तुमच्या मोबाईलवर पैसे आले नाहीत, मेसेज आला नाही तर लगेच माझं नाव काढलं आहे का असं समजू नका. तुमची माहिती आधी तपासा. आता अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि गोंदिया या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवावी. या भागात कापूस, सोयाबीन, धान आणि इतर पिकांवर मोठा खर्च होतो. मजुरी वाढते, औषधांचा खर्च वाढतो, खतं महाग होतात आणि बाजारात किती भाव मिळेल हे शेवटपर्यंत सांगता येत नाही. त्यामुळे सरकारकडून आलेला हप्ता फक्त मोबाईलवर दिसणारा आकडा नसतो. पुढच्या काही दिवसांच्या कामाला तो पैसा नक्कीच उपयोगी पडतो. पण नोंद चुकीची असेल, एकाच नावाच्या 2 नोंदी असतील किंवा माहिती अर्धवट असेल तर मात्र तुमची तपासणी होऊ शकते. म्हणून तुम्ही कागदपत्रांकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी सुद्धा नीट ऐका. द्राक्ष, कांदा, भाजीपाला किंवा एखादं दुसरं कोणतं पीक असो, मोठी शेती असेल तर खर्च सुद्धा तुमचा मोठा असतो. एक फवारणी राहिली, पाऊस चुकीच्या वेळेला पडला आणि बाजारभाव खाली आला तर महिन्यांचा तुमचा हिशोब बिघडतो. अशा वेळेला खात्यात आलेले पैसे, थोडेसे पैसे सुद्धा तुमच्यासाठी उपयोगी ठरतात. म्हणून मोबाईल नंबर, बँकेचं खातं आणि आधारची माहिती बरोबर आहे का ते एकदा नक्की तपासा. त्यानंतर आहे पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी सुद्धा आपली माहिती नीट ठेवावी. कुठे ऊस, कुठे डाळिंब, कुठे भाजीपाला, कुठे ज्वारी तर कुठे दुसऱ्या पिकावर घर चालतं. प्रत्येक पिकाचा खर्च वेगळा असतो पण पैसा वेळेवर मिळण्याची गरज सगळ्यांना सारखीच असते. म्हणून दुसऱ्याच्या खात्यात पैसे आले आणि आपल्या खात्यात दिसले नाहीत म्हणून लगेच टेन्शन मध्ये येऊ नका. तुमचं नाव आणि बँकेची माहिती वेगळी तपासा. आता बँकेची महत्वाची माहिती सुद्धा समजून घ्या. आता तुमचे सरकारी पैसे कोणत्या बँकेत येतील हे डीबीटी साठी तुम्ही कोणतं खातं जोडलेलं आहे यावर ठरतं. त्यामुळे या 10 बँकांमध्येच पैसे येणार असा गैरसमज करून घेऊ नका. सरकारी योजनेसाठी जे खातं जोडलेलं आहे तिथेच पैसे आले का हे एकदा तपासा. स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI मध्ये तुमचं खातं असेल तर तुम्ही बँकेचं पासबुक अपडेट करून व्यवहार तपासून बघा. बँकेच्या अधिकृत मोबाईल सुविधेतून सुद्धा पैसे आले का ते तुम्हाला पाहता येतं. मोबाईल नंबर खात्याशी जोडलेला असेल तर पैसे आल्यानंतर मेसेज येऊ शकतो, पण मेसेज आला नाही म्हणून पैसे आले नाहीत असं समजू नका. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये तुमचं खातं असेल तर आधार जोडलेलं आहे का आणि खातं चालू आहे का हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. गरज असेल तर बँकेच्या शाखेत जाऊन खात्यात पैसे आले का हे तुम्ही तपासून घ्या. गावात अनेक शेतकऱ्यांची खाती या बँकेत आहेत म्हणून खात्याची माहिती नीट ठेवणं अत्यंत महत्वाचं. आता बँक ऑफ बडोदामध्ये खातं असणाऱ्या शेतकऱ्यांनी नाव, आधार आणि खात्याची माहिती बरोबर आहे का
हे एकदा तपासून बघावं. बँकेत नाव वेगळं आणि सरकारी नोंदीत नाव वेगळं असेल तर बँकेत जाऊन काय दुरुस्ती करायची ते विचारा. कुणी फोन करून OTP मागितला तर बिलकुल देऊ नका. युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये तुमचं खातं असेल तर खातं चालू आहे का, मोबाईल नंबर अपडेट आहे का ते एकदा पहा. व्यवहार झाल्यावर मेसेज उशीर आला तरी पासबुक किंवा बँकेच्या अधिकृत सुविधेमधून पैसे तपासून घ्या. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. आता सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये खातं असेल तर DBT ची माहिती एकदा नीट आहे का ते बँकेत जाऊन विचारून घ्या. अनेक वर्षांपूर्वीचं जुनं खातं असेल तर ते चालू आहे का हे तपासा. खातं बंद आहे किंवा वापरत नसेल तर बँकेत जाऊन काय करायचं ते विचारा. आता जर तुमचं खातं कॅनरा बँकेमध्ये असेल तर आधार आणि मोबाईल नंबरची माहिती बरोबर आहे का हे एकदा पहा. कधी पैसे खात्यात आलेले असतात पण मोबाईलवर मेसेज येत नाही, म्हणून फक्त मेसेजची वाट बघू नका. पासबुक किंवा बँकेच्या अधिकृत सुविधेतून तुम्ही तुमचं खातं तपासा. पंजाब नॅशनल बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल म्हणजे PNB मध्ये खातं असेल तर अशा शेतकऱ्यांनी योजनेसाठी नोंदवलेलं खातं अजून वापरत आहे का ते पहा. जुनं खातं बंद करून नवीन खातं सुरू केलं असेल तर सरकारी नोंदीमध्ये नेमकं कोणतं खातं दिलं आहे ते एकदा तपासून घ्या. काही शंका असेल तर बँकेत जाऊन विचारून घ्या. इंडियन बँक मध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमचं DBTचं खातं असेल तर नाव, आधार आणि मोबाईल नंबर नीट आहे का ते तपासा. पैसे आले नाहीत किंवा दुसरी कोणती अडचण असेल तर थेट बँकेत जाऊन तुम्ही माहिती घ्या. सोशल मीडियावर मिळालेल्या कोणत्याही नंबरवर फोन करून बँकेची माहिती देऊ नका. HDFC मध्ये जर तुमचं बँकेचं खातं असेल तर मोबाईल बँकिंग किंवा बँकेच्या अधिकृत सुविधेमधून पैसे आले का ते तुम्ही तपासू शकता. पण DBT साठी याच बँकेचं खातं जोडलेलं आहे का ते आधी तपासा. फक्त या बँकेत खातं आहे म्हणून सरकारी पैसे याच खात्यात येतील असं बिलकुल समजू नका. आता ICICI बँकेत खातं असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती. तुमचं खातं चालू आहे का आणि KYC माहिती अपडेट आहे का ते एकदा चेक करा. मोबाईलवर मेसेज आला नाही तर बँकेच्या अधिकृत ऍप मधून, स्टेटमेंट मधून किंवा बँकेत जाऊन तुम्ही खात्री करून घ्या. कुणी फोनवर पिन किंवा OTP मागितला तर तो बिलकुल देऊ नका. शेतकऱ्यांनो, बँक कोणती असली तरी मुख्य गोष्ट एकच, सरकारी योजनेसाठी जोडलेलं खातं बरोबर आणि चालू असलं पाहिजे. एका शेतकऱ्याची SBI मध्ये 2 खाती असतील किंवा एका बँकेत जुनं आणि दुसऱ्या बँकेत नवीन खातं असेल तर पैसा नेमका कोणत्या खात्याला जोडलेला आहे ते तपासा. मी या बँकेचा ग्राहक आहे म्हणजे पैसे इथेच येतील असं समजू नका. DBT कोणत्या खात्याला जोडलेला आहे हे पाहणं जास्त महत्वाचं असतं. शेतकऱ्यांनो, तुमचं आधार कार्ड आणि बँकेचं खातं नीट जोडले आहे का ते एकदा चेक करा. बँकेचं खातं चालू आहे का ते तपासा. आधार, बँक आणि बाकी नोंदींमध्ये एकसारखं नाव आहे का ते सुद्धा पहा. योजनेमध्ये तुमचं नाव पात्र म्हणून दिसतंय का ते चेक करा. मोबाईल नंबर खात्याला जोडलेला आहे का ते तपासा. कारण पैसा खात्यात आलेला असू शकतो पण मेसेज जुन्या मोबाईल नंबरवर गेला असेल. आता सुरुवातीपासून सांगत असलेली सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमचा फार्मर ID तयार झाला आहे का. आता सरकारी योजना हळूहळू डिजिटल नोंदीशी जोडल्या जात आहेत. शेतकऱ्याचं नाव, जमिनीची माहिती, आधी मिळालेल्या योजनांची माहिती, या गोष्टी नीट असणं पुढे अत्यंत उपयोगाचं ठरू शकते. फार्मर ID बाकी असेल तर सरकारी अधिकृत नोंदीतून तुम्ही माहिती घ्या. मला याची गरज नाही असं म्हणून तुम्ही पुढे ढकलू नका. आज न लागणारी गोष्ट उद्या एखाद्या योजनेसाठी लागू शकते. पण इथे सगळ्यात जास्त काळजी घ्या. फोन येतो आणि समोरचा म्हणतो तुमचा फार्मर ID बंद झालेला आहे, OTP सांगा. लिंकवर क्लिक करा, आधी 500 रुपये पाठवा. तर शेतकऱ्यांनो, अशा वेळी थोडं थांबा. अनोळखी माणसाला OTP देऊ नका. ATM पिन देऊ नका. UPI पिन देऊ नका. बँक खात्याचा पासवर्ड देऊ नका. कारण 2000 रुपयांच्या हप्त्यासाठी घाई करताना खात्यातले मोठे पैसे सुद्धा तुमच्या हातून निसटून जातील. सरकारी केंद्र, बँकेची शाखा आणि सरकारी अधिकृत ठिकाणावरच काम करा. गावच्या WhatsApp ग्रुपमध्ये मेसेज येतो, आज रात्रीपर्यंत सगळ्यांना 4000 रुपये मिळतील. दुसऱ्या दिवशी मेसेज येतो, आज पैसे नाही आले तर नाव कायमचं बंद होणार. तिसरा मेसेज येतो, खात्यात 500 रुपये ठेवले नाही तर हप्ता परत जाणार. तर शेतकरी बांधवांनो, प्रत्येक मेसेज खरा नसतो. सरकारी योजनेची माहिती पाहताना सरकारी पोर्टल, सरकारी विभाग, बँक किंवा अधिकृत माहिती यावरच तुम्ही विश्वास ठेवा. अफवा खात्यात पैसे आणत नाहीत, ती फक्त तुमची चिंता वाढवते.
आजच्या सगळ्या महत्वाच्या माहितीतून काही गोष्टी तुम्ही नीट लक्षात घ्या. पीएम किसान योजनेतून पात्र शेतकऱ्याला 2,000 रुपये, नमो योजनेतून 2,000 रुपये मिळाले तर दोन्ही योजनांची मिळून 4,000 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये सरकतील. ही एका योजनेची वाढलेली रक्कम नाही. तुमच्या खात्यात पैसे येण्यासाठी तुमची पात्रता, ई-केवायसी, आधार लिंक, बँकेचं खातं आणि सगळी माहिती बरोबर असणं महत्वाचं ठरते. शेजाऱ्याला पैसे आले आणि तुम्हाला आले नाहीत तर लगेच तुमचं नाव काढलं असं बिलकुल समजू नका. तुमची माहिती तपासा, बँक खातं तपासा, फार्मर आयडी कडे सुद्धा दुर्लक्ष करू नका. शेतकऱ्यांनो, शेतात घाम गाळणाऱ्या माणसाला पैशाची किंमत वेगळी सांगायची गरज नसते. ज्याच्या हातात माती लागलेली असते त्याच्या डोक्यात रोज अनेक चिंता असतात. पाऊस पडेल का, पीक वाचेल का, भाव मिळेल का, कर्ज फिटेल का, खताचे पैसे कुठून आणायचे, औषध कधी घ्यायचं, या सगळ्या प्रश्नांमध्ये जेव्हा सरकारी पैशाचा छोटा मेसेज मोबाईलवर येतो तेव्हा तो फक्त 2 रुपयांचा आकडा राहत नाही, तो काही दिवसांचा आधार बनतो. त्यातून खत येतं, औषध येतात, घरात किराणा येतो आणि काही वेळासाठी काय होईना शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसतं. म्हणून आपल्या खात्याची माहिती नीट ठेवा. सरकारी आणि अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा. फसवणूक करणाऱ्यांपासून लांब राहा. तुमच्या खात्यात पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला असेल तर कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि बँकेचं नाव लिहा. त्यामुळे तुमच्या भागातील इतर शेतकऱ्यांसाठी सुद्धा काय परिस्थिती आहे हे नक्की समजेल. अशा शेतकरी योजना, सरकारचे निर्णय, हप्ते, अनुदान आणि गावाकडच्या महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनल सोबत जोडलेले राहा. चॅनलला सबस्क्राईब करा. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला तुम्ही ऑल वर सेट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आता आपण पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.